इमली खाई अपन ने केरी का कुछ मसाला चटपटा खाया, दैट वाज नाइस। तो डायरेक्ट झंझनाट भेज गया, वो अच्छा दिमाग से चला गया पूरा। काय करतो तू आज? कशावर करतोय डान्स? कोणतं गाणं आहे? कुठलं गाणं आहे? देशभक्ती घेते का? कसा डान्स? स्टेप कशा स्टेप स्टेप? हा नाही डान्स ठीक आहे. या इकडे सगळं बोला भारत माता की जय. भारत माता की, भारत माता की वंदे वंदे. खूप मोठी शाळा आहे, जवळपास अराऊंड 2 एकरमध्ये तरी दिसते. आणि असं खूप कोकण टाईपचं जे काही फिलिंग आहे ना शाळेमध्ये, पण जसं आपण कुठल्या एरियामध्ये जातो तर तिथलं जे काही प्रतिबिंब दिसतं त्या तिथल्या आर्किटेक्चरमध्ये पण दिसते, बरोबर. तिथल्या स्ट्रक्चर्समध्ये दिसते, शाळा असू द्या किंवा जे काही आर्किटेक्चर असेल त्याच्यामध्ये दिसते. सो हे जे शाळा आहे मालवणमध्ये असल्यामुळे इथं कौलांचं जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघितलं तर छान प्रकारे बांधलेली आहे, लाल दगड जे असतात त्याच्यापासून आणि कौलं छान. सो आपली मराठी शाळा अजून पण जिवंत आहे, जी की मध्ये मराठी मूवी आली होती, क्रांतिज्योती मराठी विद्यालय. सो ते मी बघायला गेलो होतो. त्याच्यामध्ये जे काही संदेश दिला होता तो आपल्या मराठी शाळांसाठीच होता, किंवा मराठी शाळा जर जिवंत राहिल्या तर आपली मराठी भाषा जिवंत राहील. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, पण आपली मराठी शाळा जिवंत राहण्यासाठी मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी मराठी शाळेचं फार योगदान आहे. सो इथं आल्यानंतर असं वाटतं की अजून पण आपली मराठी शाळा जिवंत आहे. फॉर एक्झाम्पल ती पण जे मूवी होती किंवा चित्रपट होता तर ते पण अलिबागच्या याच्यामध्ये शूट केलं होतं, बरोबर. सो कोकण पट्ट्यामध्ये जर बघितलं तर मराठी शाळा अजून पण जिवंत आहे. फक्त जे काही आपले एरिया जो आहे, जो कोकण पट्टा नाही आहे, मध्य महाराष्ट्र वगैरे जे आहे तर तिथं थोडा प्रॉब्लेम झाला आहे, बरोबर. पण इथं माहोल एवढा छान आहे की खूप छान वाटते की येस बरं झालं मी इथं आलो मालवणमध्ये आणि इथलं मी अटेंड करतो आहे. खूप छान वाटतं आहे. सो आय एम एन्जॉईंग. So wish you a very happy 77th Republic Day from Nomadic Marathi from Malwan. Good morning. Arush. Yes, सार्थक आणि उमेर. So हा आहे मिनी ब्लॉगर आहे, पण इंस्टावर त्याचं चॅनल काय आहे? RT Gamer 30. शाळेमध्ये काय काय मराठी शाळा जे आहे ते वर्ग ब तुकडी सेमीमध्ये. कोण आहे हा? एवढा हे काय नाही तुला असं आहे का? तुझा बेस्ट फ्रेंड आहे का? हा आहे का? यो आणि हा कोण हो? मित्र आहे का? बघ छान प्रकारे आपला 77वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला मालवणच्या शाळेमध्ये. आणि आता परत चाललो आहे आणि मी ड्राईव्ह करतो आहे सायकल. सकाळी सायकल घेऊन आलो होतो कारण की पोहोचण्याची घाई होती त्या. तर आता मला टर्न कुठला आहे इथून
तो बघावा लागणार आहे. सो छान झाला सकाळी सकाळी. आणि इथलं शाळेचं प्लस शासकीय असे हातीघाटन आणि पुढे वाटतंय सो शासकीय प्लस शाळेचा असा दोघांचा मिळून तो कार्यक्रम असतो. तो तिथं तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक जे आहेत तिथले मालवण तालुक्याचे सो ते आलेले. सो छान झाला कार्यक्रम. आणि माझ्या तमाम भारतवासियांना, भारतीयात असणाऱ्या आणि भारताच्या बाहेर असणाऱ्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपला डे 2 स्टार्ट करूया. आता ब्रेकफास्टचा वेळ झाला आहे. सो ब्रेकफास्ट करतो बरोबर जाऊन अँड देन विल स्टार्ट आर टुडेज जर्नी. सो सी यू देअर गाईज. आय एम एन्जॉईंग सायकलिंग. खूप मजा येते. भरपूर दिवसानंतर सायकल चालवते आणि ते पण कोकणात. वाव, दॅट्स ग्रेट. इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. येस. सो भूक लागली आता खूप. सो नाश्त्याला जाऊया आता. पार्क करतो आहे सायकल. सर्व वेट करत असतील माझा. बट प्रजासत्ताक पण फार महत्त्वाचा होता नाही काय. चल ब्रेक लागत नाही सायकलचे. आहे ना मागे एक आहे, एक जागा आहे. काय झालं? अरे 2 रुपयाचे ते आपल्याकडेच भेटायचे ना, नाही भेटले आता. अरे बोलवणार होते. आधी जरा मीच नकार दिलं. म्हटलं नाही मी बिझी आहे भरपूर. कारण हे माझे फ्रेंड्स माझी वाट बघत होते ना नाश्ता करण्यासाठी. तर म्हणून बिझी होतो. फाईन, इट्स ओके. सो कुठे चाललो आपण आता? फोड बघायला. आणि ते हे कुठे गेलं सुनामी? आहे का? हो अच्छा. आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग फोर्ट. तो डायरेक्ट शेवटच्या सीटवर बसलो आम्ही. तो राहिलो आम्ही तिथपर्यंत सिंधूरपर्यंत. भेटू आम्हाला तुम्हाला सर्वांना परत. जबरदस्ती का असतो चलो. Hey guys, Welcome to Shubham's vlog. oh yes, This is और day 2 of our Kokan trip. हाँ और We are enjoying a lot. We are going to go to the fort. वेलकम टू माय गाइस. हे चॅनल वेलकम टू माय Welcome गाइस. to his channel. अरे नहीं, वेलकम टू हिज गाइस. How are you guys? Like, subscribe, share. आप पहले आप करो सब्सक्राइब. Yes, I need to subscribe first. I will see. कि करना है कि नहीं. Oh, करूँगी for sure. मेरे पास वीडियो है अभी, है ना. स्कूबा के वगैरह मेरे पास ही वीडियो है. तो इथं पण पोर्ट टाईप आहे आणि त्या तिथून बसलो तिथं पण पोर्ट आहे. थांबा काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहेत तर ते आधी ऐकून घेऊ. कारण 1 तासाच्या आत यायचं आहे आपल्याला. सगळे जर मोहीम जी होती फोर्टमध्ये जे मी स्टार्ट केलं होतं तोरणापासनं की आपल्याला जे काही रस्त्यामध्ये प्लास्टिक वगैरे दिसेल सो ते आपल्याला फोर्टमध्ये जाण्याच्या वेळेस किंवा येताना आपलं ते प्लास्टिक कॅरी आउट करायचं आणि जिथं डस्टबिन वगैरे असेल त्या डस्टबिनमध्ये ते टाकायचं. सिरियस केवढा घाण कचरा करून ठेवला आहे. पूर्ण प्लास्टिकचे बॉटल्स आहे. ह्या खूप वाईट वाटते अरे आहे बघायला. हे नाही असं नाही ठेवायचे आपल्याला गडकिल्ले आपल्या महाराजांचे. इथं डस्टबिन ठेवलेले राईट. तो इथं टाकायचा. एवढं काय त्यात एक तर बॉटल टाकायची आहेत. बजरंगबलीचं मंदिर आहे. हा जो सेक्शन आहे इथून जर तुम्ही बघितलं तर आपलं जो मुरुड जंजिराचा जो एंट्रन्स आहे की एंट्रन्स तुम्हाला गेट जे असतं ते दिसणार नाही राईट. सो तसंच इथून पण आहे. जर तुम्ही समुद्रातून बघितलं तुम्हाला दिसणार नाही इथून. सो हा आहे प्रत्येक जे काही आपलं गेट असते ते नगारखाना असतो. ते 2 नगारखाने. यापेक्षा मी आनंदी कधीच होऊ शकत नाही. कारण की ज्या
आपले दैवत म्हणू शकतो छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यावर तर फक्त तो वाचला आहे, त्यांना कधी बघितलं नाही राईट, पण त्यांचे अक्षरशः इथं हाताचे ठसे आणि पायाचे ठसे आहेत. सो तुम्ही फक्त आय थिंक हे सिंधुदुर्गलाच आहेत आणि आय एम टू फॉर्च्युनेट की बाबा त्यांचं आज खरंच प्राऊड मुमेंट आहे. इट इज मला माहिती नव्हतं सिंधुदुर्गमध्ये हे आहे, पण जसं आमच्या गाईडने सांगितलं बाबांनी की बाबा इथं आहे. सो टू एक्सायटेड. आणि त्यांचा मी फोटो तुम्ही बघितला, अंगावरती काटे आलेत बघून. माय गॉड, अशा मोठ्या दैवतच आपल्या नाही का. नेक्स्ट स्पॉटवरती जाऊया आता. सो आता एंट्री जी आहे मध्ये आपलं महाराजांचं मंदिर वगैरे आहे. तर त्याचं तिकीट आहे 5 रुपये. पाण्याची बॉटल आणि भरपूर इथं स्टॉल्स आहेत. आईस्क्रीम पण तुम्हाला मिळेल. नंतर काही खायचं असेल, माझा वगैरे ड्रिंक्स वगैरे असतील तर ते पण इथं आहेत स्टॉल्स बऱ्यापैकी. सो काही आणायची गरज नाही आहे तुम्हाला, फक्त तुम्ही या. माझ्यासारखे जर ब्लॉगर असतील तर कॅमेरा ना, बस बाकी काही नाही गरज. सर्व इथंच मिळेल. बरोबर ना विभूतीजी? सो गाईज महाराजांचं दर्शन घेतलं आहे. सो ॲक्च्युली हे मंदिर शंभूराजांनी बांधलं होतं 1695. आतमध्ये विचारलं काकांना. सो इथं ज्या पोर्तुगीज आणि मुघलांचं राज्य होतं, तर तेव्हा महाराजांनी वेश बदलून इथं आले होते आणि तेव्हा हा किल्ला बांधला होता. म्हणून शंभूराजांनी त्याच जो वेश धारण केला होता महाराजांनी, त्याच वेशामध्ये ते महाराजांचं मंदिर बनवलं. सो जिरे टॉप आणि तिथं आता अलाउड नव्हतं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि भवानी तलवार होती महाराजांची आतमध्ये ठेवलेली आहे. वा, दॅट्स ग्रेट. आणि प्रत्येक महाराजांच्या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर असणारच. सो यावर पण आहे. याचं वैशिष्ट्य असं होतं की इथं मंदिरमध्ये त्यांनी एक विहीर म्हणू शकतो आपण, पण ते विहीर नसून एक भुयारी मार्ग आहे, जो की टोटल 7.5 किलोमीटरची टनेल आहे. आणि एक त्या गावामध्ये निघते इथून. आणि त्या जिथं ती निघते त्याला त्यांनी नाव दिलं आहे वाघाची गुफा. सो बेसिकली कोणी नाव ऐकूनच तिकडे जाणार नाही, बरोबर. सो हे टोटल 7.5 किलोमीटरची गुफा आहे. आणि तिथं मध्ये गेल्यानंतर अजून त्याला 3 म्हणजे हे सिंगल आहे आणि त्याला अजून 2 वाट दिलेले आहेत. आणि त्या दोघांमध्ये ऑक्सिजनची सप्लाय नाही आहे. तर तिथं पण जरी तुम्ही एंटर केलं तरी कुठल्या टनेलमध्ये जायचं हे तुम्हाला कळणार नाही. सो त्यावेळेसची टेक्नॉलॉजी, महाराजांची दूरदृष्टी. निरीपाटी सापडली. वाव, येस. सो भारताचा झेंडा आपला. सो गाईज इथं 3 विहिरी आहेत. जसं की मूळ जंजिऱ्यावरती 2 विहिरी आहेत मोठ्या, जिथं पूर्ण समुद्रामध्ये खारं पाणी जरी असलं पण तिथं गोड पाणी. तर ह्या पण सिंधुदुर्ग पोर्टवरती 3 विहिरी आहे टोटल, जिथं की गोड पाणी लागलेलं आहे. आणि आजूबाजूचं बघितलं तर खारं पाणी आहे. कैरी आहे, कैरीवरती कोटिंग केलं आहे तिखट वगैरे. डोक्यात जातं डायरेक्ट. लहानपणाच्या आठवणी सगळे हे करतात. अरे बॉबी बॉबी काय नाही काय काय नळ्या नळ्या. काय का? अरे आपल्याकडे पोंगे म्हणतात, नळ्या म्हणतोय का आता. इमली लहानपणाच्या आठवणी. मी तेच बोललो ब्लॉगमध्ये की सर्वजण असं लहानपणाच्या आठवणी इथं हे करतायत. 3 आठवड्या कसं लागत आहे? जक्कास. थँक्यू सो मच. अरे बापरे. क्या क्या खाया आपने? We had kokum sharbat. It was nice. Kokum की speciality. और? And what all we did? We had this digestive goli of some मैंने नहीं sort. खाया वो. क्या It was क्या so था? bad. Very bad. Very bad. हाँ. भारत माता की जय. म्हटलं तर असं द्या, ठीक आहे.
हा अथांग सागर तुमचे सगळे दुःख वगैरे सर्व जे आहेत ते सर्व हिरावून घेणार आणि तुम्हाला लाटांसोबत तुमचे आयुष्य सुख आणि आनंद भरून देणार. सिंधुदुर्ग फोर्ट फिरून झालेला आहे वगैरे दिली मी तुम्हाला. आता आम्ही आलो आहे जेवणाला. हे आहे हॉटेल वृंदावन आणि जिथं मी जातो ना तिथं स्वामींची प्रतिमा असते म्हणजे असते. सो इथं आता जेवणासाठी थांबलो आहे आणि इथून मग आम्ही जाणार सुनामी आयलंड, तारकर्ली आणि शेवटचं देवबाग बीच असे 3 स्पॉट बाकी आहे. आणि नंतर मग रिटर्न जर्नी सुरू होणार कारण की भूक आता लागली आहे. सुनामी आयलंडवर जाणार आपण. हां सुना सो संगम जिथं होतो कर्ली नदी आणि समुद्राचा सो तिथे नेणार आहे. बोटीने जायचं आहे. 4 किलोमीटर जवळपास आहे. 16 तास लागेल. सो बघूया कारण की वासोट्यासारखंच फील येतो इथं बोट वगैरे बघून आणि ते काही आपलं पाणी वगैरे बघून. कारण की तो पण कोयना नाही तिथं म्हणजे बॅकवॉटरच होतं ते. ओके सो झोप झाली पाहिजे म्हणून थोडं हे वाटते कारण झोपलो होतं गाडीमध्ये कारण जेवण झालं होतं. सो जेवणमध्ये सुरमई फ्राय खाल्ली आणि व्हेजच होतं. यांच्याकडनं पॅकेजमध्ये व्हेजच असते. मस्त झोप झालेली आहे. देवबाग बीच आहे. देवबाग बीच हा देवबाग बीच इथं मालवण एंड्स. तारकर्ली आणि देवबाग इथं बीच आहे. फक्त लंब चालत हो अरबी समुद्र कर्ली at Tarkarli beach, enjoying the sunset with the last destination of this expedition. इथून सनसेट बघायचा आणि मग आपल्या परत तिच्या जर्नीला स्टार्ट होईल. सो खूप मस्त झाली ट्रिप. कालचा दिवस पूर्ण वॉटर स्पोर्टमध्ये आणि रात्री मालवणची जी गल्ली वगैरे होती ते आम्ही एक्सप्लोर करत होतो. आणि आज आपण स्टार्ट केलं. मी तर म्हणजे 26 जानेवारी असल्यामुळे आज स्कूलमध्ये जाऊन आलो. सो ते पण छान झालं एक्सपिरियन्स. नंतर परत बीचला गेलो होतो. तिथं नाश्ता वगैरे केला अँड देन चिवला बीचलाच. आणि मग तिथून आम्ही निघालो सिंधुदुर्ग फोर्टला. नंतर देवबाग बीच, नंतर आपलं जे संगम होतं कर्ली नदी आणि समुद्राचं सो ते एक्सप्लोर केलं. सो एक सुनामी आयलंड होतं मध्ये. सो तिथं कायाकिंग तुम्ही करू शकता पण आम्ही केलं नाही बिकॉज ऑफ टाईम लिमिट. आणि इथं मग सनसेट बघण्यासाठी. आणि मग नंतर लास्ट स्पॉट आहे तारकर्ली. सनसेट बघून आम्ही निघणार परत तिथे प्रवासाला. तर आता मी टाईमलॅप्स घेतो आहे. तुम्हाला टाईमलॅप्समध्ये दिसेल सनसेट अँड देन आय विल ऑफिशियली इन दिस ब्लॉग.
गाईज फायनली तो मालवणचा प्लॅन होता तो भगत भाई ट्रेक पांडाचे आमच्यासोबत गाईड होते किंवा म्हणू शकता लीडर होते. हॅलो त्यांनी ऑर्गनाईज केलं. सो खूप छान ऑर्गनाईज केलं तुम्ही आणि थँक्स धन्यवाद, खूप एन्जॉय केला आहे. सो ओव्हरऑल आपलं 6-9 समथिंगचं होतं ना पण हे पॅकेज यस 6,000 समथिंग आहे. समथिंग आहे चेक त्याच्यामध्ये. करू शकता टेक पांडाच्या वेबसाईटवर. हो ॲक्च्युली त्याच्यामध्ये सगळं काही इन्क्लूड होतं. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. सो खूप छान झालं. खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि असं वाटलंच नाही किंवा 2 दिवस म्हणजे प्रॉपर प्लॅन वगैरे सर्व काही बरोबर प्लॅनिंग वगैरे. सो थँक्यू अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल नोमॅटिक मराठी. झोमॅटो मराठी या नोमॅटिक मराठी. झोमॅटो नाही, झोमॅटो मराठी नाही आहे. नोमॅटिक मराठी. So okay guys, so I'm ending this vlog here and I hope that you have enjoyed this vlog. भाईजान आ जाओ यार, तेरे लिए रुका था मैं, तेरे को ढूंढ के आया था. भाई कसं वाटलं यार? एकदम बस, एक नंबर फुल मजा केली. अँड सो इथंच थांबूया आणि आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला पुण्याला आणि परत पुढच्या सॅटर्डे संडे काही ना काही प्लॅन घेऊन मी येणारच. सो टिल दॅट टाईम एन्जॉय ट्रॅव्हलिंग अँड ट्रॅव्हल अ लॉट. सबस्क्राईब नोमॅटिक मराठी. मराठी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. यस. बाय बाय. Yeah, friends. One of Friend, the friends. friend, Yes. colleague नहीं. Friend, Hi guys. प्रगति. See what all I found. How cute ना. तो इसके लिए आए थे, ये इसके लिए आए थे यहाँ पे मालवण. मिशन सक्सेसफुल. मालवण ट्रिप सक्सेसफुल. बहुत मस्त था guys. We also played volleyball. We made cool reels. We'd show you, right? Yeah. We are going to edit it and we are going to put it on the channel. Okay, so बोलो please like, share and subscribe Like. Nomadic Marathi. Yes, you have to like, share and subscribe. Okay. Okay. Bye bye. Bye bye.